नमस्कार. आज आपण पाहूया की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्या विविध अडथळ्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत किंवा त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे अडथळे, अनेक प्रकारच्या समस्या विविध देशांपुढे असतात. त्यामध्ये मग दारिद्र्य म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र असेल, भांडवलाचा किंवा भांडवल विषयक अडथळे असतील, तंत्रज्ञान विषयक अडथळे असतील किंवा काही त्या देशामध्ये काही सामाजिक, काही सांस्कृतिक अडथळे देखील असू शकतात. म्हणजे असे विविध प्रकारचे अडथळे या देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये येतात. या अडथळ्याचा आपण सविस्तरपणे आपण त्याविषयी चर्चा आपण करूया. त्याविषयी आपण काही माहिती आपण त्या ठिकाणी पाहूया. तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही राजकीय, काही प्रशासकीय अडथळे देखील निर्माण होतात. आणि जसे हे अंतर्गत अडथळे आहेत त्याचप्रमाणे काही बाह्य किंवा बहिर्गत अडथळे देखील या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होत असतात. तर आताच्या ह्या 21व्या शतकामध्ये या आधुनिकीकरणाच्या ह्या कालखंडामध्ये देशाच्या आर्थिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हा आर्थिक विकास प्राप्त करण्यासाठी भारताकडून अनेक प्रकारचे प्रयत्न, अनेक प्रकारचे उपक्रम हे सुरू आहेत. आता हा आर्थिक विकास प्राप्त करण्यासाठी आपल्या देशामध्ये सरकारने मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, डिजिटलायझेशन, स्मार्ट सिटी किंवा स्टार्टअप अशा विविध योजनांचा, अशा विविध उपक्रमांचा अवलंब मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत असून त्याद्वारे देशाचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने आणि गतीने सुरू आहे. आता हा आर्थिक विकास म्हणजे नेमका काय? तर या सगळ्या घटकाच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून, डिजिटलायझेशनच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या योजनेच्या माध्यमातून, अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणं म्हणजेच आर्थिक विकास होय. त्याचबरोबर लोकांच्या देशातील दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणं म्हणजेच आर्थिक विकास होय. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे देशाचा आर्थिक विकास झाला असं होत नाही. तर लोकांच्या सामाजिक कल्याणामध्ये देखील वाढ झाली पाहिजे. हा देखील आर्थिक विकासातला अतिशय किंवा सर्वांगीण विकासातला अतिशय महत्वाचा असा पार्ट आहे, असा महत्वाचा असा भाग आहे. कारण हे सगळं करायचं कशासाठी? जनतेच्या कल्याणासाठीच ना. मग ज्या ठिकाणी फक्त पैसाच मिळवायचा आणि जनतेचं कल्याण काहीच करायचं नाही, मग त्याला विकास म्हणता येईल का? नाही. तर राष्ट्रीय उत्पन्नामध्येही वाढ झाली पाहिजे, दरडोई उत्पन्नामध्येही वाढ झाली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांच्या कल्याणामध्ये देखील वाढ झाली पाहिजे. तेव्हाच त्याला सर्वांगीण विकास असं म्हटलं जातं. आता आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे ती केव्हा घडून येते आणि हे सगळं करत असताना, आर्थिक विकास साध्य करत असताना देशापुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या असतात, निहित असतात. त्याला अडथळे असं आपण म्हणूया. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये देशाला अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. आणि म्हणून या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये आर्थिक विकासाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये
देशामध्ये विविध कालखंडामध्ये प्रयत्न झालेले आहेत. आणि आर्थिक विकास म्हणजे काय या संदर्भामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले मतही व्यक्त केलेले आहेत की नेमका आर्थिक विकास कशाला म्हणायचा आहे का नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेल्या अल्पविकसित देशांपुढे आर्थिक विकास हा महत्वाचा प्रश्न उभा राहिला. आणि तो आर्थिक विकास साध्य करण्यासाठी प्रथमतः देशामधल्या ज्या काही विविध प्रकारच्या समस्या आहेत, ज्या विविध प्रकारचे अडथळे आहेत, ते प्रथमतः दूर करण्यासाठीचे प्रयत्न नियोजन हे प्रामुख्याने करण्यात आलेलं आहे. म्हणजे देशांतर्गत तर प्रयत्न जर झालेलेच आहेत, परंतु त्याचबरोबर देशामध्ये बाह्य अंतर्गत मार्गाने देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता एखाद्या देशामध्ये आर्थिक विकास साध्य करत असताना त्याला ज्या समस्येला सामोरं जावं लागतं, ज्यांना ज्या अडथळ्याला सामोरं जावं लागतं, त्या अडथळ्यापैकीच काही अडथळे आणि त्याचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. म्हणून आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर अडथळा जर कोणता असेल तर तो अडथळा म्हणजेच कोणता आहे, दारिद्र्य. त्यालाच आपण दारिद्र्याचं दुष्टचक्र असंही म्हणतोय की दारिद्र्य ही जी संकल्पना आहे, ही दारिद्र्य ही जी संकल्पना जगातल्या तिसऱ्या देशांमध्ये आणि विशेषतः दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये या दारिद्र्याच्या संकल्पनेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणजे त्या देशामध्ये आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये दारिद्र्य यांचा सर्वात मोठा अडथळा आहे. आणि अनेक वर्षापासून हे दारिद्र्य हे त्या देशांमध्ये टिकून आहे. म्हणजे या दारिद्र्यामुळं त्या देशाच्या आर्थिक विकासाचा निकष म्हटलं तरी चालेल. म्हणजे दारिद्र्य हे त्या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमधला अडथळा आहे. आणि त्या अडथळ्यामुळं काय होतं की लोकांचं जे काही राहणीमान आहे, जे जीवनमान आहे, ते अतिशय निकृष्ट प्रतीचं राहते. का तर तेथील समाज व्यवस्थेमध्ये साधन संपत्तीचं जे काही मालकी हक्क आहेत, त्या साधन संपत्तीच्या मालकी हक्काचं केंद्रीकरण जे आहे ना, ते अतिशय कमी लोकांच्या हातामध्ये एकवटलेलं आहे. विशेषतः धनिकांच्या हातामध्ये एकवटलेला आहे. आता हा अनुभव हा आताचा नाहीये, तर दादाभाई नौरोजी, आर.सी. दत्त यांनी त्या कालखंडामध्ये जे लिखाण काम केलेलं आहे आणि त्या लिखाण कामामध्ये त्यांनी म्हटलंय की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि कालखंडाच्या नंतर ते राज्यकर्ते बनले. पण या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी भारताचं खूप मोठ्या प्रमाणातलं आर्थिक शोषण केलेलं आहे. म्हणजे आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं जे निस्सारण आहे, हे निस्सारण त्यांनी आपल्या देशामध्ये नेलेलं आहे. आणि ते नेल्यामुळं काय झालं की आपल्या देशाला आर्थिक विकास साध्य करता आला नाही. आणि जो काही विकास साध्य झालेला आहे तो ब्रिटिशांनी स्वतःच्या नफ्यासाठी या ठिकाणी सेवा आणि सुविधा निर्माण केलेल्या आहेत की त्यांना या सुधारणेचा फायदा झाला पाहिजे. हाच हेतू प्रामुख्याने त्या ब्रिटिशांचा होता. म्हणून दारिद्र्य या संकल्पना ज्या आहेत, म्हणजे दारिद्र्य हे दोन प्रकाराने मोजलं येतं. एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं सापेक्ष दारिद्र्य. आता हे निरपेक्ष दारिद्र्य आणि हे सापेक्ष दारिद्र्य या दोन प्रकारामधून देशाचं दारिद्र्य हे मोजलं जातं. तर आता दारिद्र्य म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भामध्ये एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर रॅग्नर नर्क्स यांनी त्याच्या एका प्रसिद्ध अशा ग्रंथामध्ये की ज्याचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, या ग्रंथामध्ये त्याने दारिद्र्याचं दुष्टचक्र ही संकल्पना त्याने मांडली. कारण की दारिद्र्याच्या संदर्भामध्ये अतिशय संक्षिप्त नाही तर विस्तृत स्वरूपामध्ये दारिद्र्याच्या संदर्भामध्ये लिखाणकाम केला गेलेला
हे एकमेव अशा प्रकारचं ग्रंथ आहे की एखादा देश विकसित का होत नाही, तर त्या ग्रंथामध्ये त्याने असं सांगितलं की एखाद्या देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये दारिद्र्य हा एक अडथळा आहे आणि हा अडथळा जोपर्यंत त्या देशामध्ये टिकून राहतो तोपर्यंत त्या देशाला आर्थिक विकास साध्य करता येत नाही. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाचा असा अडथळा विकसनशील देशामध्ये असेल तर तो कोणता आहे? दारिद्र्य. आता हे दारिद्र्य हे टिकून असतं, तर दारिद्र्य काय कसं असतं, तर दारिद्र्याचा चक्रीय संबंध हा त्या अर्थव्यवस्थेमध्ये टिकून राहतो, म्हणून त्याला दारिद्र्याचं दुष्ट चक्र असं म्हटलं जातं. चक्र म्हणजे सर्कल. कंटिन्युअसपणे हे दारिद्र्याचं हे दुष्ट चक्र असं निरंतरपणे त्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रभावित होत राहतं. त्याच्यामुळे त्या अर्थव्यवस्थेला आर्थिक विकास साध्य करता येत नाही जोपर्यंत त्या देशामध्ये हे दारिद्र्य टिकून आहे. आता मग मी ह्यापूर्वी देखील म्हणालो होतो की नेमकं दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आहे, तर दारिद्र्य म्हणजे अशा प्रकारचा म्हणजे दारिद्र्याच्या दुष्ट चक्राचा संबंध जो आहे तो अशा काही आर्थिक घटकांशी असतो की ज्यामुळे त्या देशामधलं ते घटक दुसऱ्या घटकावर परिणाम करतो, त्याच्यामुळे दारिद्र्य टिकून राहतं. म्हणून दुसरा घटक तिसऱ्या घटकावर परिणाम करतो, म्हणून ते दारिद्र्य निरंतरपणे चालू राहतं. आणि तिसरा घटक परत पहिल्या घटकांवर परिणाम करतो, म्हणून हे दारिद्र्याचं दुष्ट चक्र तयार होतं. एक घटक दुसऱ्या घटकावर, दुसरा घटक तिसऱ्या घटकावर, तिसरा घटक चौथ्या घटकावर, आणि हे एक घटक एकमेकांवर अशा प्रकारे परिणाम करतो की त्यामुळे दारिद्र्य हे तसंच टिकून राहतं. दारिद्र्याचं दुष्ट चक्र हे निर्माण होतं. म्हणून काय होतं की एका घटकाच्या प्रतिकूलतेमुळे, म्हणजे एक घटक निर्माण झाला की जो प्रतिकूल आहे आणि त्या घटकाला प्रतिसाद देणारा दुसरा परत घटक निर्माण होतो, त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था दीर्घकाळपणे दारिद्र्यामध्ये खितपत पडते. जोपर्यंत त्या देशातलं दारिद्र्य कमी होत नाही तोपर्यंत त्या देशाला आर्थिक विकास साध्य करता येत नाही. म्हणून दारिद्र्याचं हे चक्र भेदल्या गेलं पाहिजे, ते तोडलं गेलं पाहिजे. जोपर्यंत दारिद्र्याचं दुष्ट चक्र तोडण्याचा प्रयत्न केला जात नाही तोपर्यंत देशाला आर्थिक विकास साध्य करण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. आणि म्हणून मग तो देश दारिद्र्यामध्येच राहतो, दारिद्र्यामध्येच टिकतो आणि दारिद्र्यामध्येच वाटचाल करतो. म्हणून एखादा देश, रॅग्नर नर्सने सांगितलंय की दारिद्र्याच्या दुष्ट चक्राची ही जी प्रक्रिया आहे ही कशी आहे? चक्रीय प्रक्रिया आहे आणि संचयी प्रक्रिया आहे. चक्रीय म्हणजे कंटिन्यूपणे टिकून राहणारी. जर त्याला छेद केला नाही तर, ते चक्र भेदला गेलं नाही तर हे दारिद्र्याचं दुष्ट चक्र काय होतं? असंच टिकून राहतं. म्हणून मग दारिद्र्यामध्ये काय होते? दिवसेंदिवस वाढ होते. म्हणजे दारिद्र्य हे संचित स्वरूपाचं राहतं. दारिद्र्य काय साठत राहतं. कशामुळं? त्या चक्रामुळं. म्हणून दारिद्र्याच्या दुष्ट चक्र हे काय? चक्रीय स्वरूपाचं आहे. दारिद्र्याचं दुष्ट चक्र हे संचयी स्वरूपाचं आहे, कारण त्यामुळे दारिद्र्यामध्ये सातत्याने वाढ होते आणि वाढ होऊन देश हा आणखीनच गरीब बनत चाललो. म्हणजे पहिलंच तर गरिबी आहे आणि ती गरिबी, ते दारिद्र्य वेळेतच जर त्याचं निर्मूलन केलं नाही तर ते दारिद्र्य वाढत जातं, संचयी स्वरूपाचं होतं आणि देश मग काय होतो? अजून गरीब 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 आणि गरीब होत जातो. त्यामुळे रॅग्नर नर्स काय म्हणतो की एखादा देश गरीब का आहे? कारण तो गरीब आहे म्हणून तो गरीब आहे. अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज अ पुअर. आता हे गरीब का आहे? कारण की तिथे गरिबी आहे. ती गरिबी का आहे? कारण की ती गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केला जात नाही, म्हणून
त्या गरिबी निर्माण होण्याचे जे काही प्रतिकूल घटक आहेत ते परत ते प्रतिकूल घटक कार्यान्वित होतात. त्याच्यामुळे दारिद्र्य कमी होण्याच्या ऐवजी दारिद्र्य वाढत जाते. म्हणून दारिद्र्य हे संचयी स्वरूपाचं निर्माण होतं आणि तो देश दारिद्र्यामध्येच ढकलला जातो आणि मग त्या देशापुढे आर्थिक विकास करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. काय तर दारिद्र्य म्हणजे नेमकं तर गरीब व्यक्तीला त्यामुळं काय होत नाही तर त्या गरीब व्यक्तीला खाण्यासाठी पुरेसं अन्न मिळत नाही. गरिबीच्या संकल्पनेमध्ये त्यामुळे त्याचा आहार जो आहे तो अपूर्ण राहतो. अन्न व्यवस्थित नाही मिळालं तर आहार अपूर्ण राहतो आणि आहार अपूर्ण मिळाला तर त्याला कॅलरीज परिपूर्ण मिळत नाहीत. त्याच्यामुळे गरीब लोक जे असतात ते निरोगी राहत नाहीत. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि कार्यक्षमता कमी जर झाली तर त्यांच्याकडनं फारसे कामं होणार नाहीत आणि परिणामी त्यांना कामाचा मोबदला देखील तेवढा मिळणार नाही. म्हणजे काय होतं की कमी मोबदला मिळाला तर त्याचं उत्पन्न कमी राहते आणि उत्पन्न कमी राहिलं तर परत त्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते आणि एकदा गरिबी वाढली की परत त्या गरिबीचं दुष्टचक्र सातत्याने निर्माण होतं आणि ते दुष्टचक्र कसं असतं चक्रीय स्वरूपाचं असतं आणि गरिबी वाढत जाते म्हणजे गरिबी संचित आहे आणि त्याच्यामुळं त्याचा एकंदर परिणाम जो आहे तो देशाच्या विकासावर होतो आणि देश दारिद्र्याच्या सापळ्यामध्ये अडकला जातो. मग आता हा सापळा हे चक्र आपल्याला तोडावं लागेल तरच आपल्याला आर्थिक विकासातला जो अडथळा आहे तो आर्थिक विकासातला अडथळा तो त्या ठिकाणी दूर होईल. आता हे दारिद्र्याचं जे दुष्टचक्र आहे हे दोन बाजूने निर्माण होतं. खरं तर आपण म्हणतो की दारिद्र्य हे माणसाच्या गरिबांच्या पाचवीला पुजलेलं असतं. काय दारिद्र्य हे गरिबांच्या पाचवीला पुजलेलं असतं. आता पाचवी म्हणजे नेमकं काय तर बघा एका वर्षामध्ये किती हे 18 विश्व दारिद्र्य आहे. आपण काय म्हणतो माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या गरिबांच्या आयुष्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहेत. हे 18 विश्व काय आहे तर 18 गुणिले 20 गुणाकार करा. हे 18 विषय नेमकं काय आहेत तर 18 विषय म्हणजे 360 दिवस आहेत. वर्षामध्ये दिवस किती असतात 360 दिवस आणि हे 360 दिवस झाले 18 विषय आणि पाचवीला पुजलेला आहे. 5 दिवस तर माहित पण नसतात कारण पाचवीच्या दिवशी असं म्हटलं जातं परंपरेनुसार की जन्म झाल्याच्या नंतर बालकाची 5व्या दिवशी 5वी होत असते आणि त्या दिवशी ललाटी त्यांच्या या कपाळावर त्यांचं भविष्य लिहून जाते. मग 360 दिवस 5व्या दिवशी ललाटीवर लिहून जाते. काय तर त्याचा जन्म कुठे झालाय बेकारीमध्ये झालेला आहे. मग असं जर असेल की व्यक्तीच्या नशिबामध्ये जर बेकारी असेल आणि ती कमी करण्याचा जर आपण प्रयत्न केला नाही तर ती बेकारी अशीच टिकून राहील. म्हणजे त्याचा जन्मही बेकारीमध्ये होईल म्हणजे त्याचा जन्मही दारिद्र्यामध्ये होईल. तो दारिद्र्यामध्येच वाढेल योग्य वेळी जर त्याचं निर्मूलन केलं नाही तर बेकार त्या दारिद्र्याचं कारण ते दारिद्र्य संचित आहे. मग ते चक्रीय स्वरूपाचं होऊन जाणार आणि मग त्याचं पूर्ण आयुष्य त्या दारिद्र्यामध्ये राहणार. म्हणजे त्याचा जन्मही दारिद्र्यामध्येच होणार झाला तो वाढला वावरला मोठा झाला दारिद्र्यामध्ये आणि तो गेलाही दारिद्र्यामध्येच. म्हणून दारिद्र्य जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत आर्थिक विकासाचे फळ आपल्याला चाकता येणार नाही त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला त्या समाजाला त्या देशाला. म्हणून आर्थिक विकास जर साध्य करायचा असेल तर प्रथमतः देशातलं दारिद्र्य आपल्याला कमी करावं लागेल कारण हे दारिद्र्य दोन बाजूने
निर्माण होतं. आता आपण अर्थशास्त्रीय दृष्ट्या पाहू की देशामध्ये जे दारिद्र्य निर्माण होतं त्या दारिद्र्य निर्माण होण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे एक दारिद्र्य मागणीच्या बाजूने निर्माण होतं आणि दुसरं दारिद्र्य पुरवठ्याच्या बाजूने निर्माण होतं. आता हे दारिद्र्याच्या बाजूने निर्माण होणारं म्हणजे मागणीच्या बाजूने निर्माण होणारं दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आणि पुरवठ्याच्या बाजूने निर्माण होणारं दारिद्र्य म्हणजे काय, तर हे पाहत असताना आपण सर्वप्रथम आता आपण मागणीच्या बाजूने निर्माण होणारं जे काही दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू. आता हे चक्र आहे, आपल्याला चक्र काय करायचंय, भेदायचं आहे. आणि हे चक्र जर आपण भेदलं तरच आपल्याला आर्थिक विकासाची फळं आपल्याला मिळणार आहेत. आता दारिद्र्याचं दुष्टचक्र म्हणजे दारिद्र्य कुठं असते, तर विकसनशील देशामध्ये. दारिद्र्य कुठं असतं, जगातल्या तिसऱ्या राष्ट्रामध्ये, म्हणजे आफ्रिकन राष्ट्र असतील किंवा मी आतापर्यंत दक्षिण आशियातले काही भाग असते, तर त्याच्यामध्ये जे काय दारिद्र्य असते. मग आता हे दारिद्र्य त्या विकसनशील देशामध्ये का निर्माण होतंय, म्हणजे काय त्या ठिकाणचं हे दारिद्र्य तयार होतंय, ही परिस्थिती काय येते दारिद्र्याची, तर त्याचं मुळामध्ये एक कारण आहे अल्प उत्पादकता. म्हणजे अल्प उत्पादकता हे विकसनशील देशामध्ये अर्थशास्त्रीय दृष्ट्या दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होण्याचं मूळ कारण आहे. म्हणजे अल्प उत्पादकता हे मागणीच्या बाजूने दारिद्र्याच्या निर्मितीचं कारण आहे. काय, अल्प उत्पादकता दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होण्याचं मुख्य कारण. का बरं अल्प उत्पादकता म्हणजे नेमकं काय, तर एक तर विकसनशील देश हा प्रामुख्याने कृषी प्रधान असतो. त्या देशामध्ये गुणात्मक लोकसंख्या कमी असते, त्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर कमी असतो, त्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी असतं, त्या देशातल्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा निम्न स्तरातला असतो, त्या देशामध्ये तंत्रज्ञान विषयक बाबीचा अवलंब मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही, त्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असतं, त्या देशामध्ये आरोग्य विषयक सुविधा कमी असतात, त्या देशामध्ये वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा कमी असतात. ही आहे विकसनशील देशाची स्थिती. आता या विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र टिकून राहते, त्याला कारण आहे अल्प उत्पादकता. आता अल्प उत्पादकता म्हटलं तरी कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. मग आता या अल्प विकसित देशामध्ये दोन जी क्षेत्र असतात, एक औद्योगिक क्षेत्र आणि दुसरं शेती क्षेत्र. हे दोन्ही क्षेत्र विकसनशील देशामध्ये पाहिजे तशी विकसित नसतात, ती मागासलेली असतात. आणि त्यामुळं काय होतं की त्या दोन्ही क्षेत्रामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी असते ती कमी असते, म्हणजे लो प्रोडक्टिव्हिटी असते. अल्प उत्पादकतेचा दर कसा असतो, कमी असतो. का, तर या दोन्ही क्षेत्राचा विकास, दोन्ही क्षेत्रामध्ये सुधारणा फारशा त्या देशामध्ये, त्या अर्थव्यवस्थेमध्ये होत नाहीत किंवा दिसत नाहीत. आणि म्हणून ही दोन्ही क्षेत्रामध्ये जो रोजगार त्या लोकांना मिळतो, म्हणजे रोजगार कुठे मिळतो त्या लोकांना, शेती क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्येच रोजगार मिळतो. परंतु रोजगार जरी मिळाला तरी त्याला उत्पन्न जे आहे ते तेवढं मिळत नाही. आणि उत्पन्न न मिळाल्यामुळं आणि ही क्षेत्र मागासलेली राहिल्यामुळं त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील कुठल्याही प्रकारची बदल किंवा वाढ होताना दिसत नाही. कारण अल्प उत्पादकता, कारण शेती क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र मागासलेली असतात, त्याच्यामध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही, भांडवलाचा पुरवठा होत नाही, श्रमिकांची कार्यक्षमता कमी असते, योग्य किफायतशीर भाव मिळत नाही. ही कारण आहेत त्या ठिकाणच्या अल्प उत्पादकतेची. शिवाय जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव असतो, कच्च्या मालाच्या सुविधांचा अभाव असतो, बाजारपेठेंचा अभाव असतो. या सगळ्या कारणामुळे विकसनशील देशामध्ये जी शेतीची किंवा या क्षेत्राची जी उत्पादकता आहे
ही उत्पादकता कमी राहते. त्याच्यामुळे एकंदर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काय होतं, हे कमी राहतं. मग राष्ट्रीय उत्पन्न कमी राहिलं तर लोकांचं दरडोई उत्पन्न देखील काय होतं, कमी राहते. आता उत्पन्न कमी आहे. आता उत्पन्न कमी असेल तर मागणी कशी काय जास्त असू शकते, कारण की मागणी कशावर अवलंबून असते, ही उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणजे थोडक्यामध्ये जर आपल्याला म्हणायचंय, आता हा माझ्या हातामध्ये माईक आहे, ओके, या माईकची किंमत कमी आहे, पण माझ्याकडे किंमत असून देखील ही माईक खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे मी याला मागणी करू शकत नाही. का तर माझ्याकडे उत्पन्न नाही. उत्पन्न नसल्यामुळे लोक वस्तू आणि सेवांना मागणी करत नाहीत, आणि मागणी होत नसल्यामुळं उत्पादनाला प्रेरणा मिळत नाही, आणि उत्पादनाला प्रेरणा मिळाली नाही तर रोजगारामध्ये वाढ होत नाही, आणि रोजगारामध्ये वाढ झाली नाही तर लोकांच्या उत्पन्नात वाढ होत नाही, आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली नाही की परत लोकांची मागणी काय होते, कमी राहते. म्हणजे अल्प उत्पादकता ही मग कालांतराने होते, आणि मागणीतील न्यूनतेमुळं, म्हणजे मागणीमध्ये कमी, म्हणजे मागणी नसल्यामुळं वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कितीही जरी घट झाली तरीही त्या वस्तू आणि सेवाला मागणी येत नाही, आणि परिणामी मग काय होतं, उत्पादकांकडनं नवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जात नाही. म्हणजे त्या वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी लोकांना रोजगार देखील उपलब्ध होत नाही, किंवा आहे तेही लोकांना कामावून काढून टाकला जातं. का तर लोकांची मागणी नाही. त्यामुळे देशातील काय होतं की गुंतवणूक पातळीच वाढत नाही. आता लोकांची मागणीच नाही, वस्तू आणि सेवांची विक्री होतच नाही, मग नवीन गुंतवणूक कुठे होणार आहे, होणारच नाही ना. आणि गुंतवणूक झाली नाही तर परत देशातली उत्पादन पातळी काय होते, कमी राहते. आता उत्पन्न पातळी कमी राहिली की म्हणजे परत मग देशाचं काय होतं, देश गरीबच राहतो. आणि म्हणून मागणीच्या बाजूने हे दारिद्र्याचं दुष्टचक्र हे कालांतराने दीर्घकाळपणे टिकून राहते, म्हणून देश गरीब राहतो. आता देश गरीब होण्याचं कारण काय, तर हे आहे अल्प उत्पादकता. मग त्याच्यात आपल्याला सुधारणा करावी लागेल. सुधारणा झाली, शेतीच्या क्षेत्रामध्ये सुधारणा होईल, औद्योगिक क्षेत्रामध्ये सुधारणा होईल, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होईल, उद्योगाचं विकेंद्रीकरण होईल. ज्या भागामध्ये उद्योग नाहीत त्या भागामध्ये उद्योग स्थापन होतील, म्हणजे त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल. त्या भागाच्या म्हणजे जिथं रिजनल डिस्पॅरिटीज आहे इकॉनॉमिकच्या संदर्भामध्ये, ज्या ठिकाणी इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज आहे, अनइक्वॅलिटी आहे, तर त्या भागामध्ये उद्योग स्थापन केले जातील. मग त्या भागामध्ये उद्योग स्थापन केल्यामुळे त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळेल, बरोबर. पण त्या भागातल्या लोकांना रोजगार मिळालं की त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली की त्यांची वस्तू आणि सेवांना मागणी वाढेल. आता वस्तू आणि सेवांना मागणी झाली, वाढली की वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी उत्पादकतेमध्ये वाढ होते, आणि उत्पादनामध्ये वाढ झाली की परत नवीन रोजगार मिळेल, परत नवीन लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, परत लोकांची मागणी वाढेल, मग परत उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नवीन कारखाने, शेती क्षेत्राचा विस्तार हा आपोआप व्हायला लागेल. म्हणजे देशाचा आर्थिक विकासाची सुरुवात होईल. पण ही केव्हा, जेव्हा आपण हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर भेदायचं असेल तर ह्या मागणीच्या बाजूने निर्माण झाले जे दुष्टचक्र आहे की ज्यामुळे लोकांची मागणी कमी झाली, आणि मागणी कमी झाल्यामुळे देश दरिद्रीमध्ये जातो किंवा देश दारिद्र्यामध्ये जातो किंवा गरिबीमध्ये जातो. मग ह्या देशाला जर गरिबीमधून, दारिद्र्यामधून जर बाहेर काढायचे असेल तर लोकांची मागणी कशी वाढेल याच्यावर विचार केला पाहिजे. लोकांची मागणी वाढली तर उत्पादकता आपोआप वाढते, आणि उत्पादकता वाढली मग मी आता सांगितलं त्याप्रमाणे विकासाच्या प्रक्रियेला आपल्याला वेग घेता येऊ शकतो. म्हणून प्रामुख्याने आपल्याला शेती क्षेत्रामध्ये सुधारणा कराव्या लागतात, बरोबर ना. आता स्वातंत्र्याच्या नंतर प्रथमतः आपला देश हा कृषी प्रधान देश होता, म्हणजे आहे.
म्हणून सर्वप्रथम पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण शेती क्षेत्राला महत्वाचं स्थान दिलं आणि शेती क्षेत्रामध्ये वेगाने विकास करण्यासाठीच्या नवीन नवीन उपाययोजना, नवीन नवीन धोरणं सरकारने कार्यान्वित केले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिलं आणि सातत्याने मग तिथून पुढे देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती प्राप्त झाली. मग कालांतराने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. कालांतराने मग स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया, डिजिटल इकॉनॉमी अशा वेगवेगळ्या आधुनिक आणि नवीन उपक्रमाचा आणि योजनांचा अवलंब करून देशाच्या आर्थिक विकासाचा प्रयत्न करण्यात आला. लोकांची मागणी वाढली म्हणून औद्योगिक आणि शेती क्षेत्राच्या वाढ होणं गरजेचं आहे, त्यामध्ये गुंतवणूक होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रामुख्याने शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी हरित क्रांती हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला. हरित क्रांती झाल्यामुळे कोणता बदल झाला? आपल्या शेतीचं उत्पादन वाढलं. बरोबर, शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू झाला. जसं आपल्याला आपलं आरोग्य तपासण्यासाठी दवाखाने लागतात, तसं शेतीचं आरोग्य तपासण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 4 कोपऱ्याला 4 कृषी विद्यापीठ स्थापन झाले आणि त्याच्याशी संलग्न अनेक कृषी महाविद्यालय स्थापन झाले, कृषी संशोधन केंद्र स्थापन झाले आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न प्रामुख्याने करण्यात आलेले आहेत. बरोबर. मग ह्याच्यामुळे काय झालं की ह्याच्यामुळे गुंतवणूक वाढली शेतीमध्ये आणि गुंतवणूक वाढली आणि उद्योगाला लागणारा कच्चा माल शेतीमधून प्राप्त होऊ लागला, उद्योगांचा विस्तार होऊ लागला आणि शेती आणि उद्योग यांच्या परस्पर अवलंबनामधून देशाच्या आर्थिक विकासाचे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले. परंतु मुळामध्ये प्रश्न असा येतो की मुळातच भारतामध्ये भांडवलाची टंचाई आहे आणि भांडवलाची टंचाई असल्यामुळं फारशी गुंतवणूक वाढत नाही. म्हणून देशामध्ये जी काही उत्पादकता आहे किंवा जे उत्पादन आहे हे कमी राहते आणि त्यामुळं देश दारिद्र्यामध्ये पडून राहतो आणि सातत्याने दारिद्र्यामध्ये वाढ होते. हे दारिद्र्य जर कमी झालं तर मग मात्र देशाला आर्थिक विकासाच्या वाटेवर किंवा त्या विकसनशील अवस्थेमधून, त्या दारिद्र्याच्या अवस्थेमधून आपल्या देशाला बाहेर सहज निघता येऊ शकतं. आता दुसऱ्या बाजूने एक दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. तसं आपण एक पाहिलं, आता मागणी कमी असल्यामुळं दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. आता दुसरं आहे पुरवठ्यामध्ये काय बदल झाला म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं की जसं अल्प उत्पादकता किंवा कमी उत्पादन ही समस्या सगळ्याच विकसनशील देशापुढची एक प्रमुख समस्या आहे. कारण अल्प उत्पादकतेमुळे काय होतं की शेती क्षेत्र जे आहे, उद्योग क्षेत्र आहे, या क्षेत्रातून फार कमी प्रमाणामध्ये उत्पादन प्राप्त होते आणि त्यामुळं देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे कमी राहते. पर्यायी दरडोई उत्पन्न देखील कमी राहते. त्याच्यामुळे लोकांची जी काही एकूण बचत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती राहतच नाही. कारण पहिलेच त्यांचं दरडोई उत्पन्न कमी आहे त्याच उत्पन्नामध्ये त्यांचा सगळा खर्च हा उपभोगावर खर्च होतो. बरोबर. आणि देशाचंही प्रामुख्याने तसं, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फार कमी लोकसंख्या उत्पादक आहे. म्हणजे सरकारचा सर्वाधिक खर्च हा अनुत्पादक लोकसंख्येवर जास्त खर्च करावा लागतो. जो खर्च विकासावर खर्च करावा लागतो तो यांच्या उपभोग्य वस्तूवरच खर्च करावा लागतो. आणि परिणाम काय होतं, त्यामुळं बचत करण्याच्या शक्तीवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे बचत होत नाही. आणि दरडोई उत्पन्नामुळे, म्हणजे दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळं लोकांची बचत करण्याची जी शक्ती आहे ती बचत करण्याची शक्ती कमी राहते. मग आता गुंतवणुकीला काय शिल्लक राहतं? मग बचत जर कमी झाली तर गुंतवणूक करायची कशावरनं? कारण की गुंतवणूक कशावर अवलंबून असते? बचतीवर अवलंबून. मला असं वाटतं मी खूप गुंतवणूक करावी,
पण माझ्याकडे पैसे असले तर मी गुंतवणूक करणार ना. पण माझ्याकडे पैसे आहेत का? नाही. माझ्याकडे बचत आहे का? नाही. म्हणजे बचत जर असेल तरच मी गुंतवणूक करेल. म्हणजे देशाकडे काय पाहिजे? बचत पाहिजे. म्हणजे आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकतं. म्हणजे गुंतवणुकीसाठी सर्वात मोठा स्रोत जर कुठला असेल तर ती बचत आहे. आणि ही बचत कमी असल्यामुळं गुंतवणुकी देखील काय होते? कमी राहते. आणि गुंतवणूक कमी राहिली की एकूण पुरवठा जो आहे हा एकूण पुरवठा कमी होतो. गुंतवणूक कमी आहे, पुरवठा होणार आहे का? नाही. मागणी वाढेल हो, पण पुरवठा वाढेल का? नाही वाढणार. पुरवठा का नाही वाढणार? कारण गुंतवणूकच नाही. गुंतवणूक का नाही? तर बचत नाही. बचत का नाही? तर दरडोई उत्पन्न कमी आहे. दरडोई उत्पन्न कमी काय? तर उत्पादकता कमी आहे. म्हणजे मूळ कारण परत त्या ठिकाणी येतं की उत्पादकता कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या चक्राकार गतीने फिरत राहतात. आणि म्हणून पुरवठा कमी राहतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादकता आणि उत्पन्न जर कमी राहिलं तर दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. म्हणजे आता एका बाजूने मागणी कमी आहे म्हणून दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं, आणि दुसऱ्या बाजूने पुरवठा कमी आहे म्हणून दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. आणि दोन्ही बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे अल्प उत्पादकता. आणि ही अल्प उत्पादकता जर वाढली तर दारिद्र्याचं दुष्टचक्र भेदता येऊ शकतं. म्हणून दारिद्र्याचं दुष्टचक्र हे दोन्ही बाजूने आपलं निर्माण होतं. त्याचं मूळ कारण आहे अल्प उत्पादकता. म्हणून रॅग्नर नर्क्स याने सांगितलं की अल्प उत्पादकता आणि त्याचा परिणाम जो आहे तर त्याचा परिणाम वास्तविक उत्पन्नाची पातळी कमी होते. आणि वास्तविक उत्पन्नाची पातळी कमी झाली की दोन्ही प्रकारचं दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. म्हणून दारिद्र्य हे दारिद्र्याला जन्म देतं आणि तो देश दारिद्र्यामध्येच खितपत पडतो. म्हणून दारिद्र्याचं दुष्टचक्र हे आपल्याला भेदता आलं पाहिजे. जो देश या दारिद्र्याच्या दुष्टचक्राला भेदण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठीच्या योजना राबवेल, आपण ज्याला म्हणतो पॉवर्टी इरॅडिकेशन प्रोग्राम, दारिद्र्य निर्मूलनासाठीचे जे कार्यक्रम हे प्रभावीपणे राबवले गेले पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचे रिझल्ट पाहिले पाहिजे. आणि जर रिझल्ट कसे येतात त्याच्यावर अवलंबून आहे परत त्याचे इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रभावीपणे आपल्याला कसं करता येईल आणि दारिद्र्य कसं कमी करता येईल याचा प्रयत्न होणं अपेक्षित आहे. कारण की हा दारिद्र्य कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतला अतिशय महत्वाचा असा अडथळा आहे आणि हे दारिद्र्य कमी करावं लागेल. आता हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जसं आपण पाहिलं की दोन बाजूने निर्माण होतं. म्हणजे मूळ कारण हे दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होण्याची मूळ कारण कोणती आहेत तर त्या कारणावर आपण थोडासा आता एक ओझरती नजर टाकूया की दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होण्याची कारण नेमकी कोणती आहेत. एक कारण आहे अल्प उत्पादकता. ती कुठं आहे? कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये ही उत्पादकता कमी आहे, त्याच्यामुळे देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. दुसरं आहे बचत कमी असते म्हणून दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. आता बचत कमी का आहे? कारण की उत्पन्न नाही म्हणून बचत कमी आहे. कारण बचत कशावर अवलंबून असते? उत्पन्नावर अवलंबून असते. आणि उत्पन्न कसं आहे? कमी आहे. आणि आहे तेही उत्पन्न कशावर खर्च होतं? उपभोगावरच खर्च होतं. म्हणून बचत शिल्लक राहत नाही. आणि बचत शिल्लक नसल्यामुळे पुढे गुंतवणूक होणार नाही. आणि गुंतवणूक नाही झाली म्हणजे भांडवल निर्मिती होणार नाही. म्हणजे भांडवलाची टंचाई ही देखील दारिद्र्याचे दुष्टचक्र निर्माण होण्याचं कारण आहे. म्हणजे बचत कमी आहे त्याच्यामुळे भांडवलाची टंचाई निर्माण होते. म्हणून भांडवलाची टंचाई निर्माण होणं हे देखील दारिद्र्याच्या दुष्टचक्र निर्माण होण्याला किंवा दारिद्र्याचं दुष्टचक्र अजून प्रभावीपणे टिकून राहायला जबाबदार आहे. मग आता भांडवल निर्माण झालं पाहिजे किंवा भांडवल निर्मिती झाली पाहिजे. आपण ज्याला म्हणतो कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो दर कमी असतो कारण गुंतवणूकच नाही.
भांडवल असेल तर काय होईल? गुंतवणूक होईल. मग आपल्याकडे काय नाही? गुंतवणूक नाही. कारण गुंतवणूक कशावर अवलंबून आहे? बचतीवर अवलंबून आहे. आणि बचत कशावर अवलंबून आहे? उत्पन्नावर अवलंबून आहे. आणि उत्पन्न कशावर अवलंबून आहे? रोजगारावर अवलंबून आहे. ही सगळी चेन आहे. आणि म्हणून या भांडवलाची टंचाई दूर झाली पाहिजे. भांडवलाची टंचाई जर दूर झाली नाही तर देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र टिकून राहील. अत्यल्प वाढावा म्हणजे अतिरिक्त उत्पादन करण्याची शक्ती कमी आहे. म्हणजे उत्पादन होतच नाही अतिरिक्त, म्हणजे पुरवठा कमी होतो. आणि पुरवठा कमी झाल्यामुळं लोकांच्या मागणीची पूर्तता होत नाही. बरं, म्हणजे एका बाजूने मागणीच्या बाजूने पुरवठा म्हणजे मागणीच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं आणि दुसरं पुरवठा कमी असल्यामुळे दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं आणि त्याच्यामुळे मागणी देखील लोकांची कमी असते. सगळ्यात महत्वाचं आहे की भांडवलाच्या अभावामुळे नैसर्गिक साधन सामग्रीचा किंवा साधन संपत्तीचा देखील पूर्णपणे किंवा पर्याप्तपणे वापर होत नाही. हे विकसनशील देशामध्ये दिसून येतं. आता मग नैसर्गिक साधन सामग्रीचा जर परिपूर्ण जर वापर जर करता आला तर देशाला आर्थिक विकास साध्य करता येऊ शकतो. परंतु ते तसं होत नाही. नैसर्गिक साधन सामग्रीचा परिपूर्ण वापर होत नाही. त्याचबरोबर काय बाजारपेठेची अपूर्णता आहे किंवा बाजारपेठा तात्काळ लवकर उपलब्ध होत नाहीत. म्हणजे एखादा शेतीचा माल उत्पादित झाला आणि तो ताबडतोब बाजारपेठेमध्ये नेऊन पोहोचवायचा, म्हणजे रस्त्यांची सोय जर व्यवस्थितपणे जर असेल तर शेतीचा माल ताबडतोब योग्य वेळी बाजारपेठेमध्ये पोहोचला जाऊ शकतो. परंतु बाजारपेठेमध्ये पोहोचण्यासाठी आवश्यक त्या सेवा आणि सुविधा जर अवेलेबल जर नसतील तर प्रामुख्याने बाजाराचे फायदे त्या संबंधित उत्पादकांना मिळत नाहीत. त्याच्यामुळं मग त्याचं उत्पादन तसंच पडून राहतं, त्याला योग्य किंमत मिळत नाही. परिणामी त्याच्यावर कर्जाचा बोजाही वाढला जाऊ शकतो. ही सगळी कारणं आहेत देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र का निर्माण होतं. आलं लक्षामध्ये? मग दारिद्र्य म्हणजे नेमकं काय? दारिद्र्य म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये लोक आपलं जीवन जगतात, म्हणजे विकसित देशाच्या तुलनेमध्ये निम्न स्तरावरचं. मग त्याची कारण कोणती आहेत? तर शिक्षण, रोटी, कपड़ा और मकान. म्हणजे शिक्षा, रोटी, कपड़ा और मकान और इसके साथ अन्य कोई चीजें उन लोगों को नहीं प्राप्त होती. त्याच्यामुळे ते लोक अशा अवस्थेमध्ये जीवन जगतात की जे विकसित देशाच्या तुलनेने फार निम्न स्तरावरचं आहे. ती अवस्था म्हणजे दारिद्र्य. आणि दारिद्र्याचे दोन प्रकार पडतात. एक निरपेक्ष दारिद्र्य, दुसरं सापेक्ष दारिद्र्य. रॅग्नरने या बाबतीमध्ये दारिद्र्याच्या दुष्टचक्राची व्याख्या केली आहे की एखादा प्रतिकूल घटकाचा परिणाम हा सातत्याने दुसऱ्या घटकावर पडतो, म्हणून ते दारिद्र्याचं दुष्टचक्र टिकून राहतं. पण दारिद्र्याचं दुष्टचक्र हे चक्रीय स्वरूपाचं आहे. दारिद्र्याचं दुष्टचक्र हे संचयी स्वरूपाचं आहे. आणि हे दारिद्र्याचं दुष्टचक्र दोन बाजूने निर्माण होतं. एक म्हणजे मागणीच्या बाजूने निर्माण होतं आणि दुसरं पुरवठ्याच्या बाजूने निर्माण होतं. मागणीच्या बाजूने निर्माण होण्याची कारण आहेत अल्प उत्पादकता आणि पुरवठ्याच्या बाजूने दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं. त्याचंही कारण आहे मुळामध्ये अल्प उत्पादकता. म्हणजे दोन्ही कारणामुळे देशामध्ये दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं आणि त्याचं एकमेव कारण आहे अल्प उत्पादकता. आणि त्याचे मग जे कारण आहे की ज्यामुळे दारिद्र्याचं दुष्टचक्र निर्माण होतं त्याची कारण आहेत अल्प उत्पादकता, बचत प्रवृत्ती कमी असणं, भांडवल टंचाई असणे, अत्यल्प वाढावा असणे, म्हणजे कमी मागणी असणे, त्या नैसर्गिक साधन सामग्रीचा परिपूर्ण वापर न होणे, बाजारपेठेची अपूर्णता असणे, अशी वेगवेगळी कारणं या दारिद्र्याच्या दुष्टचक्राच्या संदर्भामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. त्यानंतरच्या आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की या दारिद्र्याच्या दुष्टचक्राचा जो परिणाम आहे तो अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे होतो. ठीक आहे.